जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात केळी पीक विम्याच्या प्रलंबित भरपाई करून केळी उत्पादक शेतकरी आक्रमक। रावेर तालुक्यातील सौदा येथे केळी पीक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात 1,500 पेक्षा अधिक केळी उत्पादक शेतकरी हे पीक विमा भरपाईपासून वंचित असून 2024-25 या वर्षातील केळी पीक विम्याची भरपाई मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत। दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी सौदा येथे अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत शासनाचा व पीक विमा कंपन्यांचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। ती उत्पादक शेतकऱ्यांच्या या रास्ता रोको आंदोलनामुळे मात्र अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। आज आपण गेल्या रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, काय बोलणार याविषयी? बघा, 2024ला केळी फळपीक विमा या योजनेत शेतकऱ्यांनी प्रीमियम भरून सहभाग घेतला होता। जर रावेर तालुक्यामध्ये 9 मंडळ आहेत, 9 मंडळांपैकी 8 मंडळांचे पैसे जवळजवळ आज 4 महिने झाले पडलेले आहेत। पण एक सौदा असं मंडळ आहे की त्या सौदा मंडळाचे आज पावतो म्हणजे शासनाच्या नियमानुसार जुलैला ह्या विम्याची मुदत संपलेली आहे 31 जुलैला। त्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत शासनाचा निष्कर्ष असा आहे की 15 सप्टेंबरपर्यंत शासनाचे पैसे टाकले पाहिजे शेतकऱ्यांच्या खात्यात। पण 15 सप्टेंबरनंतर तुम्ही आज जर मोजाल तर 4 महिन्याच्या वर कालावधी लोटलेला आहे। आम्ही आमच्या सौदा मंडळाचं फक्त परतावा विम्याचा भेटलेला नाही आहे। त्यासाठी आम्ही सुरुवातीला निवेदनं दिली, तहसीलदारांना निवेदन दिली, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी तसेच जिल्हाधिकारीकडे यांचे मुक्ताधिकारचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आमची मीटिंग लावली। त्यानंतर नामदार रक्षाताई खडसे यांना आम्ही निवेदन दिले। तसंच आम्ही नाथाभाऊंनाही प्रश्न केला आहे की बा आमचा हा जो प्रश्न आहे आपण हा विधिमंडळामध्ये LAQ म्हणून उपस्थित करावा। कारण सगळ्या मंडळात पूर्ण तालुक्याच्या जवळजवळ पैसे आलेले आहेत आणि एकच मंडळ वगळलं आहे। मग तुम्ही डाटा देताना 8 मंडळांचा डाटा दिला आणि एका मंडळाचा डाटा दिला नाही काय? असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहे की याच मंडळाच्या शेतकऱ्यांनी असं काय केलं। आज जवळजवळ 1622 शेतकरी यापासून वंचित आहे की जवळजवळ 4 महिन्यापासून पैसे मिळत नाही आहे। मग आज शेवटी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्हाला हा रास्ता रोको इथे करावा लागला। आता या रास्ता रोको आपण केलेला आहे, यामध्ये आपला काय तोडगा काय निघालेला आहे? तोडगा इथं काहीच निघत नाही। सर्व अधिकारी येतात, आकडे घेऊन येतात। राज्य शासनाने एवढे कोटी टाकलेले नाहीत, केंद्र शासनाने त्यांचा हिस्सा एवढा टक्के टाकलेला नाही। त्यामुळे विमा कंपनी त्यांच्यावरती ढकलून देते की राज्य शासन आणि केंद्र शासनाने त्यांचा हिस्सा टाकलेला नसल्यामुळे हा पैसा आलेला नाही। मग या ठिकाणी आपण ठाम भूमिका घेतली होती, जोपर्यंत तहसीलदार येत नाही तोपर्यंत उठणार नाही। तर तहसीलदारनी काय आश्वासन वगैरे दिलं आहे का तुम्हाला? जे इथं आमच्याकडे तहसीलदार आले होते त्यांनी आम्ही सांगितलं की तुम्ही वेळोवेळी जे निवेदन दिले याचा आमचा पाठपुरावा चालू आहे। पण नुसता पाठपुरावा करून काहीच फायदा होत नाही। आम्हाला आमच्या खात्यामध्ये हक्काचे पैसे पाहिजे आहेत, परतावा पाहिजे आहेत। यांनी आमची फक्त बोलवण केलेली आहे आज। पण मी सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने इथं सांगितलेलं आहे की जर येत्या 10-15 दिवसामध्ये 12 दिवसामध्ये यावरती जर योग्य तोडगा नाही निघाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.